माझा काका कालच गावाकडे आला होता आणि गावात मय्यत निघाली होती. ती म्हणजे गावातल्या सर्वात खोकार बाईची. माझा काका मिलिटरीमध्ये भरती झाला होता वयाच्या 20व्या वर्षी. त्यामुळे माझा काका आणि त्याच्या बाईची काही मुलाखत झालीच नव्हती. एकदा माझा काका लहान असताना त्या बाईकडे त्याला नेण्यात आले होते, ते म्हणजे पाणी भरून घ्यायला. जेव्हा म्हणतात ना की माणूस बिमार असला की त्याला काही भूतभीत लागते की पाणी भरून घेतात, माझा काकाचे सुद्धा तेच हाल झाले होते. जेव्हा काका आपल्या म्हशी घेऊन रानात गेले होते तेव्हा अचानक जंगलात सगळ्या म्हशी हरवल्या. माझा काका लहान होते म्हणून ते सरळ जंगलात म्हशी शोधायला गेले. अचानक रस्ता चुकले. काका हिंडत होता अगदी वेड्यासारखा. रात्र झाली. म्हशी घरी आल्या, पण माझा काका काही घरी आला नाही. म्हणून सारा गाव जंगलात शोधायला निघाला. रात्रभर शोधून झाले तरी काका काही सापडला नव्हता. सगळे गाव परेशान झाले होते, कारण काका त्यांना सापडलाच नाही. सकाळ झाली. गावातल्या विहिरीजवळ एक पिंपळाचे झाड होते. सकाळी सकाळी विहिरीवर गावातील एक बाई पाणी आणायला गेली. तिने पाणी काढले, हंडा भरला. अजूनही कोणीच विहिरीवर पाणी आणायला आले नव्हते म्हणून तिला नवलच वाटले. पण तिला कळायला उशीर लागला नव्हता की आपणच आज लवकर उठून पाणी आणायला आलो आहोत. कारण सकाळी सकाळी खूप गर्दी व्हायची, कारण गावात पाण्याचा बराच तुटवडा होता. तसेच गावाची विहीर थोडी वेशीबाहेरच होती. वातावरण एकदम शांत होते. सकाळ सकाळ पक्ष्यांचा आवाज कानाला गोडवा देऊन जात होता. सूर्यनारायण अजूनही फारसे प्रगटले नव्हते, त्यामुळे उजेड पडायचा बाकी होता. तिने डोक्यावर चुंबळ लावली आणि हंडा उचलला. ही खेप रिचवून पुन्हा दुसऱ्या खेपेला यायचे असा तिचा विचार होता. तिने हंडा डोक्यावर घेऊन समोर कूच केली. ती पिंपळाच्या झाडाच्या थोडी अलीकडेच होती. एकदम ते शांत वातावरण भंग पावले, कारण पाखरांचा चिवचिवाट खूप वाढला होता. तिचे लक्ष त्या पाखरांनी वेधून घेतले होते. तिने सहज पिंपळाच्या झाडाकडे वर बघितले. तिने जोराचा आक्रोश केला. डोक्यावरचा हंडा तिने खाली आपटला आणि ओरडत गावाच्या दिशेने पळाली. तिचा आक्रोश बघून चारचौघे गावातले लोक धावत तिच्या जवळ आले. तिची बोबडीच वळाली होती. तिला लोक विचारत होते की काय झाले, पण ती सांगण्याच्या अवस्थेत नव्हती. तिच्या तोंडातून भीतीने एक शब्द सुद्धा फुटत नव्हता. सकाळच्या गारव्यात सुद्धा तिला दरदरून घाम फुटला होता. तिने फक्त एकच बोलणे चालू ठेवले, झाड झाड. लोक बचाचावले होते, कारण तिची ही अवस्था बघून त्यांना काही सुचत नव्हते. ते विहिरीकडे गेले आणि झाडाकडे बघू लागले. त्यात एका माणसाचे लक्ष झाडाकडे गेले. त्याची पाचावर धारणाच बसली, कारण पिंपळाच्या झाडावर माझा काका एका फांदीला उलटा लटकलेला होता. त्याने जोराची आरोळी ठोकली. गावातील आणखी 10-12 लोक त्याच दिशेने धावले. कोणाची सुद्धा झाडावर जायची हिंमत होत नव्हती, कारण माझा काकाचे डोळे सताड उघडे होते. त्याचे पाय फांदीला अडकले होते. तो मेला की जिवंत आहे हे सुद्धा त्यांना कळत नव्हते. सगळे गाव हे भयानक दृश्य पाहून हादरले होते. काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते. माझा काकाच्या घरच्यांनी तिथे रडापड सुरू केली. शेवटी 2 हिंमतवान तरुण झाडावर गेले. मादा जिवंत आहे असे त्यांनी सांगितले. तेव्हा कुठे तेथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांच्या जीवात जीव आला होता. मादाला खाली आणण्यात आले. त्याचे डोळे सताड उघडे होते, पण त्याचे श्वास चालू होते. त्याला तोंडावर पाणी मारून जागे करण्यात आले. पण सर्वांना प्रश्न पडला होता की मादा झाडावर उलटा लटकलाच कसा. सगळेजण घाबरलेले होते, कारण भुताटकीचाच हा प्रकार या अगोदर असा घडला नव्हता. माझा काकाला त्या बाईकडे म्हणजेच गंगू म्हातारीकडे नेण्यात आले. माझा आता चांगला शुद्धीवर आला होता. त्याला लोक काय बोलत आहेत हे कळतच नव्हते.
गंगूबाई समोर काळ्या साडीत बसली होती. गंगूबाईचा मुलगा म्हणजे कडूबा काका बाजूला आपल्या हातात चमड्याचा पट्टा घेऊन बसला होता. मादा तिला बघून घाबरलाच, कारण तिने तोंडावर पदर घेतलेला होता. असे म्हणतात की कडूबा मोठा झाल्यानंतर गंगूबाईने आपला पदर हटवून आपला चेहरा गावाच्या कोणालाच दाखवला नाही. तिने असे का केले तिलाच माहिती. पण मादाला बेशुद्ध होईपर्यंत पट्ट्याने मारहाण करण्यात आली होती आणि मादाच्या अंगातील भूत काढण्यात आले होते. ते भूत त्याच पिंपळाच्या झाडात हातोड्याने भल्या मोठा खिळा ठोकून कैद करण्यात आले होते. आजही आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा त्या झाडाला असे 5-6 तरी खिळे ठोकलेले दिसतात. ही नेमकी अंधश्रद्धा आहे की आणखी काही हे विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण असे म्हणतात की ते खिळे काढले तर ते भूत बाहेर निघते आणि गावात कुणालाही लागू शकते. म्हणून ते खिळे काढण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. खऱ्या अर्थाने काही खिळे तोडण्याच्या खोडाच्या वाढीमुळे बुजले देखील. अशा प्रकारे गंगूबाईने बऱ्याच भूतांना कैद केले होते. गंगूबाई उत्कृष्ट वैद्यसुद्धा होती. बऱ्याच बिमाऱ्यांना तिने दूर केलं होत्या. पण तिला काळी जादूसुद्धा येत होती, म्हणून सारे गाव तिला घाबरत होते. आणि आज त्याच गंगू म्हातारीने आपला प्राण सोडला होता. गावच्या चिंतेत भर पडली होती, कारण काळ्या जादूची पुजारी गंगू म्हातारी आता या जगात नव्हती. ती परत येईल असा सर्वांना अंदाज होता. पण तिने आपल्या मुलाला सांगितले होते की मला जेव्हा जाळण्यासाठी नेण्यात येईल तेव्हा माझ्या सर्व बांगड्यांचा चुरा विभूतीमध्ये भरून टाका आणि माझ्या प्रेतयात्रेपासून गावाच्या वेशीबाहेर दूर तो चुरा टाकत आणा. तिचा मुलगा रडत रडत तो चुरा खाली टाकत होता. कुणालाच याबद्दल काहीच कळत नव्हती. तीच प्रेतयात्रा निघाली होती. मादा काका बऱ्याच दिवसांनी गावात आला होता. आपल्याला ज्या बाईने वाचवले तिच्या प्रेतयात्रेत तो सामील झाला होता. अशी जगावेगळी प्रेतयात्रा संपली. पण म्हातारीच्या सांगण्यावरून म्हातारीचा चेहरा कोणीच बघू शकले नाही, कारण तिची तशी अट होती आणि गावाने जड अंतकरणाने तिला शेवटचा निरोप दिला. त्यानंतर ठीक दुसऱ्या दिवशी मादा काका शेतात रोही नावाचे जानवर पिकांची नासाडी करतात म्हणून शेतात पाहणी करण्यासाठी जेवण आटपून रात्री 10 वाजता एकटाच निघाला होता. मादा काका घरी आला की सुट्टीचा आनंद आपल्या शेतात घालवायचा. मादा काका शेतात पोहोचला. शेतात रात्री रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. वारा शांत वाटत होता. सगळे वातावरण जणू गोठले होते. त्याला एकही रोही त्या शेतात दिसला नाही. रोही म्हणजे एक घोड्यासारखा दिसणारा पण बैलासारखे धड असणारा, डोक्यावर शिंगे असलेला जनावर, जो शेतकऱ्यांचा खरा शत्रू असतो. रोह्याच्या कळपाची नजर एखाद्या शेतावर पडली तर समजा शेताच्या पिकाचा विनाश पक्का. मादा काकाला वाटले की साला एक पण रोही दिसला नाही. काकाने बॅटरी लावून सर्व शेतात चक्कर टाकली. शेतात सोयाबीनचे पीक सुद्धा त्या रम्य अशा रात्री गाढ झोपले होते. काका फोनवर आपल्या ड्युटीवर असलेल्या मित्रांना बोलत बसला. बघता बघता 11:30 वाजले. काकाने फोन ठेवला आणि परतीचा मार्ग पकडला. गावापासून 1.5 किलोमीटरवर काकाचे शेत होते. काका बॅटरी चमकवत मस्त गाणे म्हणत गावाकडे चालला होता. काका आपल्याच गाण्यात मग्न होता. काकाने गाणे म्हणत तोंडाने आपली शिट्टी गाण्याच्या तालावर वाजवली. ती शीळ त्या रम्य वातावरणात आणखीनच सुरेल वाटत होती. काका आणखी चांगल्या तालात शीळ फुंकत होते. काका चालता चालता अचानक थांबले, कारण
काकाने शीळ बंद केली होती, तरीही वातावरणात शीळ घुमत होती. काका बावचाळले. काकांना धक्काच बसला, कारण काकाने तर शीळ बंद केली, तरीही शीळ कोण वाजवत होते? काकाने गाणे कोणते म्हटले होते? तर ती वनबाला म्हणेन रूपाला, हे तर माझे घर, पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर, शीळ घालून रानपाखरू माझ्याशी बोलते. बापरे, काकाने हे गाणे म्हटले होते. आणि तसेच झाले. काका तोंड बंद करून इकडे तिकडे पाहत होते, तरीही शीळ वाजत होती. काका आता चांगलेच हादरले होते, कारण त्याच चालीत ती शीळ वाजत होती आणि थांबतच नव्हती. काका थोडे घाबरले. त्यांनी गाणे बदलले, कारण त्यांना भास नाही ना झाला हे पक्के करायचे होते. त्यांनी दुसरे गाणे म्हटले, पण यावेळी त्यांनी शीळ वाजवली नाही. काका हसले. आता बघू काय होते तर. सालं, कोण म्हणतंय गाणं? पण काका हसल्या हसल्या काकाने म्हटलेले गाणे शिळेच्या तालावर ऐकू येत होते. काकाच्या अंगावर काटे उभे राहिले. काकाला भीतीने दरदरून घाम फुटला. काका आता जाम घाबरला होता. काका झपाझप पावले टाकत होता, निघाला होता. काका भीतीने थरथरत होते. काकांच्या चालता चालता लक्षात आले की याच जागेवर गंगू म्हातारीचे प्रेत जाळले होते. काका तिथून वेगाने चालत गावाच्या थोड्या जवळ येत होता. काका वेगाने गाव जवळ करत होता. त्यात आणखी भर म्हणजे शीळ थांबत नव्हती. काकाच्या वाटेत आणखी एक संकट उभे राहिले, ते म्हणजे एक म्हातारी काहीतरी वाटेत वेचत होती. काका एकदम थांबला. त्याने बॅटरी त्या म्हातारीवर दाबली. म्हातारी आपल्या डोक्यावर पदर घेऊन काहीतरी वेचत होती. काकाला चांगलाच धक्का बसला होता, कारण ती गंगू म्हातारी होती. काका स्वतःशीच म्हणाला, छे, ही तर मेली आहे, कोणीतरी दुसरेच आहे हे, असे म्हणून काका समोर गेले आणि मोठ्या हिमतीने त्या म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, काय करत आहे? कोण आहे तू? भूत समजून मी घाबरणार नाही तुला, असं म्हणून काकाने त्या म्हातारीच्या तोंडावर बॅटरी दाबली. काका वेगाने मागे झाला, कारण ती म्हातारी कडूबा होता. काळी साडी नेसून, डोक्याला टिकली लावून, भस्म लावून. काका चांगलाच चिडला. कडूबा, तुम्हाला लाज नाही वाटत का मला घाबरवायला? त्या म्हातारीच्या वेशात असलेल्या कडूबाने एक नजर फिरवली आणि बाईच्या आवाजात जोरात म्हटले, माद्या, माया काम करू दे. दिसत नाही का मी इतका बारीक भुगा वेचत आहे म्हणून? मादा काकाला नवल वाटले. काका हसून म्हणाला, वा रे वा, कडूबा, मानले तुला. बाईचे कपडे घालून बाईसारखा बोलतो हुबेहूब. मी नाही घाबरणार तुला. कडूबा जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून मादा हादरलाच होता. माझा डोसकं फिरलंय का तुया? मले माय काम करू दे. सकाळ व्हायच्या आत मले हा समदा चुरा येचायचा हाय. जर आता काय बी बोलला तर हितच मारून टाकील. मादा काका कडूबाला म्हणाला, जा, मला धमकी देतो का? थांब, तुझे हे सोंग साऱ्या गावाला सांगतो. असे म्हणून गावच्या दिशेने
झपाझप पावले टाकत मादा काका गावात पोचला. गावात आत शिरताना कडुबाचे घर लागत होते. मादा काका मोठ्या आयटीत तिथून निघाला होता, पण कडुबाच्या घरासमोर तो अचानक थांबला. बापरे, असे म्हणून तो जागेवरच गोठल्यागत उभा राहिला, कारण घरासमोर बसून कडुबा रडत होता. त्याचा चुलत भाऊ त्याची समजूत काढत होता. काकाचे डोके गरगर होते. कडुबा तर गावाच्या बाहेर बाईचे काळे कपडे घालून काहीतरी वेचत होता, आणि इथे हा कसा काय? मादा काकाला काय बोलावे हेच सुचत नव्हते. मादा काकाने घडलेला प्रकार त्याच्या चुलत भावाला सांगितले. कडुबा आणि त्याचा चुलत भाऊ त्याच्याकडे बघत थक्क होऊन उभे राहिले. कडुबा रडू लागला. तो रडत रडत म्हणाला, श्याम्या, माईने सांगितले तसेच झाले. मादा काका म्हणाला, काय झाले? कडुबा बोलायला लागला. माईने सांगितले होते की तिच्या बांगड्यांचा चुरा प्रेतयात्रेच्या वाटेत टाक. मी टाकला सुद्धा, कारण माय म्हणत होती मी मरून गेल्यावर बी मायेभूत गावाकडे परत येईल, आणि ते बी रातच्याला. पण तू टाकलेल्या भारलेल्या बांगड्यांचा चुरा ते भूत अडवेल. ते बांगड्यांचा चुरा येचता येचता पहाट होईल, आणि माय गावात येणार नाही. तू नशीबवान हैस माद्या, तुला तिनं काय केलं नाही. असे म्हणून कडुबा रडायला लागला. मादा जोरात ओरडला, ती तुही माय होती हे कशावरून? तो तूच होतास कडुबा. श्यामराव म्हणजे कडुबाचा चुलत भाऊ मध्येच म्हणाला, माद्या, कडुबाची माय हुबेहूब त्याच्यासारखीच दिसत होती, म्हणून तर ती आपले तोंड पदराखाली झाकून ठेवत होती. हे ऐकून मादा काकाचे डोके गरगर फिरत होते. हे काय घनचक्कर आहे त्याला कळतच नव्हते. ती बाई कडुबा नसून ते त्याच्या मायेचे भूत होते हे समजल्यामुळे मादा काकाला चक्कर आली. मादा काका धाडकन जमिनीवर कोसळला. कडुबा आणि श्यामराव मात्र त्याला उठवायचा प्रयत्न करत होते, पण काकाचा डोळा तेव्हाच उघडला जेव्हा सकाळ झाली होती. गावातील लोक मादा काकाला बघायला गर्दी करत होते. मादा काका उठून बसला आणि कडुबा आणि श्यामरावकडे डोळे वासून पाहत होता. त्याला हे घनचक्कर काय आहे ते कळत नव्हते. कडुबा मात्र त्याच्या म्हातारीची काळी साडी गुंडाळून श्यामरावला बाजूला बसून त्याच्या आईच्या जागी बसला होता. श्यामराव हातात काळा पट्टा घेऊन माद्या काकाच्या अंगातील भूत काढण्यास सज्ज होता. त्याच्या हातात एक भला मोठा टोकदार खिळा होता, जो पिंपळाच्या झाडात ठोकायला जाणार होता, कारण हे खरंच एक घनचक्कर होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.